कॅलेंडर शिकवतं की तुम्ही अप टू डेट राहा. एक फार मोठी सूची आहे, कोण कोण काय काय शिकवतं. तर भिंती काय शिकवतात म्हणजे जीवनाचं ओझं आपल्या खांद्यावर दुसऱ्यावर टाका. बरं छान छान मला लक्षात नाही पण एक मोठी आहे. तर असं इथे सांगितलंय, हे करा हे करा हे नका करू. सत्वगुण सांडू नये, सत्वगुण वाढवला पाहिजे. सत्वगुण म्हणजे काय, सत्वगुण आल्यानंतर काय होतं, आता याचं वर्णन गीतेच्या 14व्या अध्यायात सत्वगुणाचे लक्षण आहे. आपण म्हणतो हा माणूस सात्विक आहे म्हणजे काय, त्याचं सगळं काही सात्विक आहे. सात्विक म्हणण्यासाठी एक दिवस तो काही भजन करत आहे, सत्संग करत आहे म्हणून तो सात्विक आहे असं. आहार त्याचा सात्विक आहे. इथून सुरुवात करा. आहार शुद्ध सत्व शुद्ध. आहार जर शुद्ध झाला तर सत्व शुद्ध होतो. सत्व म्हणजे इथे मन, सत्वशुद्धी म्हणजे मनशुद्धी. तर सात्विक आहार असेल तर म्हणजे मन सात्विक होईल. आपण जे काही आहार घेतो त्याचे 3 भाग होतात. मला सांगितलंय ना, मी सांगितलंय आणि परत सांगून विसरलो. बोलण्याला लक्षात असतो, ऐकण्याला. त्यामुळे आपण जे काही खात होतं एकाने तर मांस रक्त हे सगळं, दुसरा भाग मळ आणि तिसरा भाग मन, असं उपनिषदामध्ये म्हणतात. तर आहारावर भरपूर चिंतन केलं की कोणत्या आहाराने मन कसं होतं. आता तो मांसाहारच खात आहे तर काय, त्या हिंसा करत आहे तर मनावर सुद्धा तो परिणाम. तर म्हणे आहार सात्विक, आपले मित्र सात्विक,
एक सात्विक व्यक्तीची निर्मिती कशी होते. सगळं काही सात्विक आहे. सात्विक पुस्तकं जर त्यांनी वाचले तर सात्विक विचार त्याचे होते. सात्विक संघ, सात्विक सगळं काही. कुठे जर तो जात आहे ते जाणारं ठिकाण सुद्धा कसं पाहिजे, सात्विक. तीर्थाटनाला जात आहे, मंदिरामध्ये जात आहे, सत्संगामध्ये जात आहे. स्थळ काळ सुद्धा सात्विक असतो. सात्विक काळ म्हणजे सकाळी लवकर उठणे. सात्विक माणूस लवकर उठतो आणि भगवंताचं नाव घेतो. म्हणून प्रभाते मनी राम चिंतित जा. तर ज्याचं उठणं, बसणं, चालणं, खाणं, पिणं, ऐकणं, संपूर्ण राहणी त्याची काय सात्विक, तेव्हाच तो सात्विक म्हणला जातो. म्हणून ते म्हणतात वाढवलं पाहिजे. अच्छा, आणखी हे गुण असे आहे, दिसत तर नाही आपल्याला. गुण अनुमेय आहे. अनुमेय म्हणजे अनुमान म्हणतात. त्याची ऍक्शन म्हणजे त्याची क्रिया किंवा कर्म पाहून आपण अंदाज करतो की याच्यामध्ये सात्विक आहे, सत्वगुण आहे. जसं कोणी गाणार आहे तर त्याचं गाणं ऐकून आपल्याला अंदाज येतो की अरे ह्याला गाण्याचं फार ज्ञान आहे. जोपर्यंत तो गप्प बसला असतो की आपल्याला कळत नाही की हा गायक आहे म्हणून, कलाकार आहे. त्याचप्रमाणे गुण प्रकट होतात आपल्या हावभावाने, आपल्या कर्माने. म्हणून कार्यानुमेय सुधियैव माया असं म्हटलेलं आहे वेदपुराणामध्ये. आता हे गुण असे आहेत जरी दिसत नाही तरी हे आपण वाढवू शकतो, कमी करू शकतो. हे आपल्या हातात आहे. त्रिगुण जे आहे ना, जर आपण सत्संग वगैरे करू लागलो तर आपोआपच आपल्याला सत्वगुण वाढेल. पण नुसतं बाहेरच फिरत आहोत तर मग काय रजोगुण वाढेल. मन जर फार बहिर्मुखी राहिलं तर ते मनामध्ये जगाची सगळी घाण येते. तसे पहा, आपण बाहेर फिरायला जातो, बाहेर फिरण्यामुळे आपले कपडे घाण होतात म्हणून घरी आल्यावर बदलतो. त्याचप्रमाणे मन सुद्धा बहिर्मुखी होतं तर मन सुद्धा मग काय होतं, घाण, जगातील घाण. म्हणून त्याला काय करा, स्वच्छ करा. स्वच्छ कुठे होईल तर सत्संगात किंवा या शास्त्रांचा अभ्यास केल्याने. बरंच काही आहे, पूजन, कीर्तन, भजन. तिथे एकच ओळ आहे, पण याचा विचार जर तुम्ही करू लागला तासन तास. सत्वगुण सांडू नये, सत्वगुण कमी होता कामा नये, दिवसेंदिवस वाढला पाहिजे. कालच्या पेक्षा आज जास्त सांगतो, उद्या जास्त, परवा जास्त. आणि सत्वगुणाचं लक्षण असे की जास्तीत जास्त मला आवड वाढत आहे सत्संगामध्ये, गोडी वाढत आहे म्हणजे सत्वगुण काय वाढत आहे. एकांतामध्ये मजा येत आहे, आनंद होत आहे, सत्वगुण वाढत आहे. विषयाशिवाय आनंद आहे, मनामध्ये सुख आहे, समाधान आहे, सत्वगुणाचं लक्षण. आणखी म्हटलेलं आहे की सगळ्या इंद्रियांमध्ये तेजस्विता आहे, सत्वगुणाचं लक्षण. सर्व द्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते. सगळ्या इंद्रियांमध्ये प्रकाश आहे. प्रकाश म्हणजे असं कसं नुसतं लाईट निघत आहे. आणि एकदा तिकडे गेलो तो हॉस्पिटलमध्ये, तिथे ट्रेनिंग देतात ना लोकांना, तिथे कवटी ठेवली होती. कवटी, त्याच्या आतमध्ये एक बल्ब ठेवला होता. सर्व द्वारेषु प्रकाश उपजायते. सगळ्या इंद्रियद्वारा प्रकाश. प्रकाश म्हणजे जो ऐकत आहे बरोबर, तो पाहत आहे, बोलत आहे.
सत्वगुण. विचार करा याच्यावर. मग इथे म्हणतात पुढे, अल्पधने मागू नये, हरिभक्तीस लादू नये, मर्यादेवर चालू नये, पवित्र जनी. अल्पधने मागू नये. मागू म्हणजे काय? मद, उन्मत्त, अभिमान, नशा. लोकांना पैसा भेटून एकदम दुसऱ्याच त्या काय जगामध्ये लोक असं वाटतं दुसऱ्यात. त्याला म्हणतात नवधनाट्य. नवधनाट्य नवीन, जे नवीन नवीन एकदम पैसा देणार. एक असतं खानदानी श्रीमंत. खानदानी, त्यांना आधीपासूनच सवय आहे पैशाबरोबर राहण्याची. त्यांना तेवढं अभिमान नाही. या नवीन नवीन तर म्हणे असं होऊ शकतं अल्पधन. आता अनेक वेळा काय आम्ही पाहिलं गावांमध्ये जे शेत विकतात आणि कोणी इंडस्ट्रीवाले फॅक्टरीवाले भरपूर पैसा त्यांना कोटी कोटी. एकदम ते घोडा गाडी सगळं घेऊन असं मिरवतात जणू काही खानदानी आहे. पाहिलेलं आहे. पण थोड्या दिवसांनी तो पैसा संपतो. मग परत जैसे ते पैसा जर आला जास्त, मद किंवा नशा नसायला ती 32वी ओवी तुम्ही जर पाहत असाल, तुमच्याकडे पुस्तकी का आहे ना ते, त्याच्यामध्ये तुम्ही पहा उत्तम लक्षण, दुसरा दशक, दुसरा समास. ठीक आहे, लक्ष द्या म्हणून उत्तम लक्षणावर 32वी ओवी आता सांगितली. अच्छा, तर अल्पधने मागू नये, हरिभक्तीस लादू नये. ही सुद्धा छान सूचना. हरिभक्तीस लादू नये, तर भक्ती करण्यात लोक लाजतात. अरे म्हणे कोणीतरी पाहिलं मला तर म्हणतील अरे आता आता काय साधू बनत आहे, बहुतेक संसार सोडणार आहे काय. त्यामुळे कोणी पाहत असेल तेव्हा तर चुपचाप 2 मंदिरात दर्शन करून येतो. आणखी तरुण मुलांना तर जास्तच लागत. तरुण कोणी पाहत असेल तेव्हा सत्संगामध्ये कोपऱ्यात धरून नसेल. कारण आमच्या मित्रांना जर कळलं की मी इथे जातोय तर ते मला हसते. एक मला तरुण मुलगा म्हणाला, आणि मी असं गीतेबद्दल बोलायला लागलो त्या मित्रांशी, ते सगळे म्हणायला लागले तो म्हातारा झाला त्या गीतेबद्दल बोलतो आत्तापासूनच. आजकाल गीता वगैरे जरा नंतर आपल्यासाठी आता अशा त्या कोणाला लाज वाटेल की नाही, सगळे जण त्याची थट्टा करत. तर इथे म्हणतात हरिभक्तीस लाज नाही. खरं म्हणजे लाज कुठे वाटली पाहिजे आपल्याला, की जर पाप कर्म करत असेल की चुकीचं वागणूक असेल तर लाज वाटली पाहिजे ना. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप. तर हरिभक्तीच लाभ, भक्तीकडे आपल्या आणि लोक म्हणतील काय तुला काही समस्या आहे का, एकदम तू का देवाचं नाव. लोकांना वाटतं समस्या तेव्हा तिकडे वळतात. ते प्रॉब्लेम आहे का, चुकीचे सगळ्या समजतात. त्यामुळे लाजू नाही. अच्छा, जग म्हणू दे जगा, तू आपलं करत राहा. आम्ही एक भजन म्हणतो, कोई बंदो कोई निंदो, म्हणजे कोणी बंधन करेल कोणी निंदा. कोई कैसे कहोगे रघुनाथ साथे प्रीत बांधो, होय तैसो होय. म्हणजे मी तर भगवंताबद्दल काय, भगवंताशी संबंध जोडला. लोक हसतील तर असो. मुझे हे काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दे. कुटुंब परिवार सुखदारा, सगळं रुसत असते रुस. मुझे हे काम ईश्वर. आता मीराबाईचं पाहणं, मीरा हो गई, मग लोक हसत आहे काय वेड्यासाठी नाचत काय गात काय. पण तिचा आनंद काही वेगळा असतो, तेवढ्या लोकांना माहिती नाही.
पायोली मैंने राम रतन धन का, लोक लाज कुल की मर्यादा, तोड़ दिया जब धागा, कहत कबीर सुनो भाई साधो, तब भाग हमारा जागा। अच्छा, राम रंग लागा हरी रंग लागा, मनुआ का सब भ्रम भागा। राम रंग लागला आहे त्यामुळे मनाचे सगळे भ्रम गेले, लोक लाज मुलगी मर्यादा हे सगळं सोडून त्याच्यामध्ये रंगून गेलो, तेव्हाच त्याची प्राप्ती झाली। म्हणतात एकच रंग पांडुरंग, एक रंग लागला अवघा रंग एक झाला पांडुरंग। काय छान आहे, हरिभक्तीचं लाभो। अनेक भजन माझ्या मनामध्ये येतात, निरंतर जाके प्रिय राम वैदेही, तजी ताहि कोटि बैरी सम, यद्यपि परम सनेही। म्हणे मीराबाईंनी एकदा तुळशीदासांना विचारलं की मी हे सगळं करत आहे, घरच्या लोकांना आवडत नाही। ती राजघराण्यामध्ये होती का, आपल्या घराण्यामध्ये असं नाचणं गाणं कीर्तन हे बरोबर नाही। तर तिने पत्र लिहिलं तुळशीदास की मी काय करतो। तुळशीदासांनी पत्र लिहिलं, जाके प्रियन राम वैदेही, म्हणजे ज्याला भगवंत आवडत नाही तजी ताही, त्यांचा त्याग करा। ते कसे आहे, कोटी बैरी सम, म्हणजे ते कोटी कोटी शत्रू प्रमाणे, कोटी बैरी सम, यद्यपि परम सनेही, जरी ते आपले जवळचे असतील, नातेवाईक असतील, पण जर ते अध्यात्म मार्गामध्ये अडथळा उत्पन्न करतात, भजन पूजन कीर्तन करू देत नाहीये, त्यामुळे त्यांचा त्याग करावा, जसा आपण शत्रूचा त्याग करतो। आणि तिथे भजनामध्ये अनेक उदाहरण दिले, त्यजो पिता प्रल्हाद, प्रल्हादाने कोणाचा त्याग केला, पिताचा। आता एवढा जवळचा पिता म्हणजे काय, त्यजो पिता प्रल्हाद विभीषण बंधू, विभीषणाने भावाचा त्याग केला रावणाचा। भरत महतारी, महतारी म्हणजे आई, भरताने आईचा त्याग। जेव्हा त्याला हे कळलंय की माझ्या मातेने हे सगळं कारस्थानच म्हणजे वनगमना, रामाला जे वनामध्ये पाठवलं, इनी पाठवलंय, इनी वर पाठवलं, त्याला एवढा राग आला आहे। असं म्हणतात त्या दिवसानंतर त्यांनी कैकेयीला आई म्हणून हाक नेला, माता नको बहिणी, गदिमाने लिहिलंय ना गीत रामायणामध्ये। तजो पिता प्रल्हाद विभीषण बंधू भरत महतारी, म्हणजे ते म्हणतात गोपिका जे आहे, गोपिका त्यांनी घराचा त्याग केला कृष्णासाठी। आपण भागवतामध्ये पाहिलं तेव्हा कृष्णाने बासरी वाजवली, सगळ्या गोपी ज्या आहे गवळणी पळायला लागल्या। कोणी काय करत होतं, म्हणे शिरा बनवत होतं, ते सोडलं पळालं। कोणी मेकअप करत होती, एका डोळ्याने काजळ झालं होतं, तशीच पण एका हातात बांगडी घातली होती। तर पहा, याला म्हणतात काय, खरी भक्ती। भक्तीमध्ये जे काही अडथळे आहे, बाधा आहे, त्यांना ते सोडतात, त्याच्यामध्ये लाज लज्जा नाही, हरिभक्तीचं लाजव नाही। अनेक लोक नाव ठेवतील, आणि काय तुम्ही रोज तिथे जाता असतील, अडवण्याचा प्रयत्न, आज सोडा, इथे पुढे लिहिलेलं आहे की असं करावं, केलं नाही पाहिजे, प्रपंच बळे येणार। तर हरिभक्तीच लाजो नाही, मर्यादेविना चालू नाही, पवित्र जनी, पवित्र अशा संतांच्या समोर अमर्यादाने कधी वागू नये। संतांच्या समोर म्हणजे सामान्य तर वागूच नाही, संतांच्या समोर तर मुळीच मर्यादेविना,
अमर्याद. आता पहा, जो रावण आहे तो हनुमंतासारख्या भक्ताच्या समोर कसं कसं बोलतोय, उद्धटपणे बोलत आहे, अपमानास्पद त्या सगळे वचन आहे. तो म्हणतोय कहते कवन, तू कुठून आलाय, अरे माकडा असं म्हणतो. कुठून आलाय, कोणाच्या बळावर तू काय अशोक वाटिका उजाडली, म्हणजे अगदी निरादर तिरस्कार करतो. आणि त्याचा परिणाम लगेच झाला. साधू अवज्ञा तुरत भवानी कर कल्याण अखिल. संपूर्ण लंका जयंती जळाली. साधूचा अपमान केल्यामुळे एकनाथ महाराजांनी हनुमंतावर एक आरती केली. त्याच्यावर लिहिलंय, लंकेची झाली होळी, लंकेची केली होळी. जय जय हनुमंता. छान आरती. तर म्हणे होळी पेटवली कोणी, महाराज. तर अशा संताचा त्यांनी काय अपमान केला रावण. भागवतामध्ये वर्णन तर दुर्वासा ऋषीचा अपमान इंद्राने केला. तर इंद्राची सगळी शक्ती मिळून पडली आणि सगळ्या राक्षसांनी त्यांच्यावर विजय मिळवला. तर म्हणून मर्यादा, अच्छा अशी सवय असायला पाहिजे की आपल्या वागण्यामध्ये मर्यादा म्हणजे सहजच असेल. ही लक्षात ठेवायची गरज नाही की आता साधू यांच्या समोर मला असं वागायचं. जर सहज आपल्या सिस्टम मध्ये आलं तर मग काय आठवण. तर खोटं बोलण्याची त्याला सवय, मग त्याला आठवण ठेवायला नाही, इथे मला खरं बोलावं. तर म्हणे असं करा, व्यवहार असा काही सकाळच्या प्रवचनामध्ये आपण सांगतो ना विरतो दुश्चरिता, दुश्चरित्र त्याच्यापासून विरत व्हा. मर्यादेनं चालू नये, पवित्र. अच्छा, पुढे म्हणतात मूर्खाशी संबंध पडू नये. मूर्खाशी संबंध पडू नये म्हणजे मूर्ख लोकांबरोबर संबंध ठेवू नये. असं म्हटलेलं आहे की एका वेळी तुम्ही बुद्धिमान शत्रू करा पण मूर्ख मित्र नका. आहे ना, ऐकलं. कारण तो काय सल्ला दिला काय नाही, तो मित्र काहीतरी सल्ला दिला. मित्र तर चांगलेच झाला. शत्रू परवडला बुद्धिमान, त्याच्याकडून सुद्धा शिकू शकतो. म्हणून मूर्खाशी संबंध पडू नये. मूर्ख लोकांशी म्हणजे अज्ञानी. अज्ञानी म्हणजे इथे काय, एक तर सामान्य ज्ञान ज्याला नाही आणि दुसरं म्हणजे अध्यात्मामुळेच आवड नाही. ते आपल्या श्रद्धेवर आघात करते. त्यांच्या मूर्खपणामुळे आपले जे चांगले गुण आहे ते आपण घालून बसू. म्हणून म्हणे असे लोक त्यांच्याशी संबंध ठेवू नका. चुकीचा सल्ला देत आहे किंवा चुकीची वागणूक. पुढे म्हणतात अंधारी हात घालू नये. अंधारात पुढे हात घालू नये. का म्हणे आता आधीच्या काळात काय साप आहे, विंचू आहे, हे आहे, ते बरेच. अंधारात तर आपण ठीक आहे, प्राणी नसतील, पण पुढे काही वस्तू असेल, ठेस लागेल, धडपडेल, अंधार. बहुतेक म्हणून यासाठी मोबाईल मध्ये तुम्हाला टॉर्च दिलेला आहे. लाईट गेली की पण सगळ्यांची एकदम मोबाईल चमकू लागतो. आधी सोय नव्हती, आधी इकडे तिकडे पळायला, कुठे मेणबत्ती, दिवा कुठे. आता त्यांनी बहुतेक वाचलाय अंधारा. अंधारी हात घालू. एक अंध माणूस होता, अंध माणूस, आणि तो हातामध्ये दिवा घेऊन रोज चालतो. आता एकाने पाहिलं की अरे हा अंध माणूस आहे, याला तरी रस्ता दिसत नाही, हा दिवा घेऊन कशाला जातो. त्यांनी छान उत्तर दिलं. त्यामुळे मला दिसत नाही, पण दिवा पाहून लोक माझ्यावर आपटणार. लोकांसाठी हा दिवा आहे, माझ्यासाठी नाही. मला नाही दिसणार, लोकांना.
मग ते इकडे तिकडे वाहन नेतं माझ्यावर. अंधार जो आहे त्याच्यामुळे बराच काय त्रास. अंधार झाला की किती वाटते परत ती अंधारी लाईट जसे जातात आपण लगेच शेजारी पाहतो तिकडे आहे का, आणि जर तिकडे लाईट असेल आपल्याकडे तर ईर्ष्या उत्पन्न होते. त्याच्याकडेच आहे, त्याच्याकडे काम झालं. आणि याचं उलट तर आपल्याकडे लाईट नाही त्याच्याकडे अंदाजे एक आसुरी आनंद होतो. माझ्याकडे अंधारी हात घालू नये, दुश्चितपणे विसरू नये वस्तू आपली. दुश्चितपणे विसरू नये. दुश्चित म्हणजे काळजी, निष्काळजी. काही काही लोक काय त्यांचं कुठेतरी मन असतं बरं, विसरतात. कधी हे विसरतात, कधी ते विसरतात. विसरण्याला काय म्हणतात? विसरगोळे. आता पावसाच्या दिवसात तर छत्री विसर. बायको एवढी चिडत होती त्या नवऱ्याला, काय तुम्ही छत्री घेऊन जाता, विसरून येता. एक दिवस नवरा छत्री घेऊन आज मी विसरलो होते. बायको म्हणाले आज तुम्ही छत्री नेलीच नव्हती, कोणाची उचलून घेऊन आला. दुश्चितपणे विसरू नये वस्तू आपण, सावध झालं. पुढे एका सभासदाने म्हटलंय चुके ढके असं तुम्ही वाचील आहे. पुढे एक ओवी यायचा त्याची अगदी आपल्या बहिर्मुखी मन आहे, म्हणजे असं नाही नसायला पाहिजे. विसर तेवढ्या सगळं काही विसरला तर ठीक आहे, पण फक्त एक गोष्ट विसरू नका, श्वास घेण्यास विसरू नका. तर बरं आहे भगवंताने असते बनवले की ते आपण विसरून नाही. दृष्टीतपणे विसरू नये वस्तू आपली. पुढे 34वी ओवी आहे. स्नान संध्या सांडू नये, कुळाचार खंडू नये, अनाचार मांडू नये चुकरपणे. स्नान संध्या सांडू नये. सांडू नये शब्द पुष्कळ आहे. सांडू नये, सोडू नये, संवर्धानी भाषा. आता बघा स्नान बरोबर संध्या हे दोन्ही लागलेले. स्नान संध्या झाली का असं घ्या, म्हणजे स्नान केल्यानंतर काय केली पाहिजे? संध्या. पण आजकाल फार कठीण आहे, लोकांना माहितच नाही. आधीच्या काळी जेव्हा गुंज व्हायचे, म्हणजे अजूनही गुंज होते, तेव्हा गायत्री मंत्र दिला जातो आणि मग संध्या शिकवली जाते. आणि म्हणे 3 वेळा संध्या केली पाहिजे. दिवसा, सकाळी, पहाटे, म्हणजे दुपारी आणि संध्याकाळी. उत्तम तारकोपेता. उत्तम वेळ कोणची? म्हणजे तारा थोडा थोडा दिसत आहे, अजून सूर्य उगवलेला आहे, ब्रह्ममुहूर्त त्यावेळेस. आणि संध्याकाळी सूर्य अस्त झालेला आहे थोडेसे, म्हणजे आज संध्या संधिका जो संधी काळ आहे तिथे संध्या केली. दुपार नंतर काय आता हळूहळू संध्याकाळकडे, म्हणजे 12-1 नंतर हळूहळू, तर म्हणून दुपार त्रिकाळ संध्या. असं म्हटलंय की संध्याहीनम अशुची नित्यम. संध्या जर केली नाही त्यामुळे आपण नित्य पवित्र आहे, किती तुम्ही स्नान करा असं म्हणतो. तर अच्छा, आता संध्या नाही तर कमीत कमी गायत्री मंत्राचा जप केला, ठीक आहे. संध्यामध्ये वेगवेगळे भाग आहे. अगमर्षण, प्राणायाम, अर्घ्यदान, जप, हे सगळं असतं. 15 मिनिटं लागतात लवकर केलं तर संध्या एक छान
पवित्र म्हणजे संध्या केला पण छान वाटतं, पवित्र झालं. संध्या असेल तर गायत्री मंत्र तर करायला पाहिजे. त्यामुळे स्नान संध्या सांडू नये, कुळ आचार खंडू नये. याच्या स्नान सुद्धा कशासाठी होता? आपल्या इथे वैदिक म्हणजे मत काय? स्नान कशासाठी? फक्त शरीर शुद्धीसाठी नाही. स्नान केल्याने आपण मंदिरामध्ये जायचे अधिकारी बनतो, योग्यता आहे. आता तुम्ही जाऊ शकता. पुजारी सुद्धा विचारतो स्नान केलंय का, यज्ञ वगैरे करायचं आहे तर काय स्नान करून मग एक मुलगा असाच बसला, आंघोळ न करता. ते पुजारी म्हणेल आता मी तुझंच हवन करतो. ते चिडले. स्वाहा. संध्या स्नान केल्याने आता मी सगळं काही कर्मकांड करू. कर्मकांड म्हणजे मोठमोठे कर्मकांड, पूजा भजन कीर्तन नाही. म्हणजे स्नानाशिवाय सुद्धा आपण करू शकतो. पण विशेष करून पूजा, नामस्मरण तुम्ही कुठल्या कुठल्या करू शकता, केव्हा करू शकता. 24 तास खाता पिता चालता बोलता धंदा करिता उठता बसता नाना भोग उपभोगिता नाव कधीच विसरू नये. ते तर ठीक आहे. पूजा मात्र करायची आहे तर मग स्नान संध्या सांडू नये, कुळाचार खंडू नये. आता कुळाचार घरामध्ये परंपरेपासून आपल्याला आलेले आहे. कुळाचार आता तर कुळ धर्म आपण, आमच्याकडे खंडोबा आहे, आमच्याकडे नरसिंह आहे, आमच्याकडे देवी आहे, आमच्याकडे गणपती आहे. 3 दिवस काय महालक्ष्मी, वेगवेगळे कुळधर्म असतात. त्यामुळे त्यांनी काय होतं, एक आपल्या घरामध्ये एक पवित्र वातावरण असतं. आता जेव्हा लक्ष्मीचं करतो त्यावेळेस 3 दिवस असं वाटतं देवी आपल्या घरी. गणपती जेव्हा आपण 10 दिवस बसवतो तर त्यांचं प्रेझेन्स, त्यांची उपस्थिती आपल्याला फील होते. त्या कुटुंबावर भगवंताचे आशीर्वाद आणि कृपाचा वर्षाव होतो. म्हणून हे कुळाचार वगैरे केले पाहिजे. नाहीतर घर अगदी काय वृक्ष होऊन जाईल. ते काही पूजा नाही, काही नाही. कबीरदास बोलतात, तर कठोरच बोलतात. म्हणजे ज्याच्या मुखामध्ये राम नाही, राम नाम नाही, ताप धूल भरी माती भरलेली त्याच्या तोंडात. आणि ज्या घरामध्ये काही साधन भजन होत नाही म्हणजे ते स्मशान असं म्हणतात. म्हणून केलं पाहिजे. कुळाचार खंडू नये, अनाचार मांडू नये चुपूरपणे. आळसामुळे काय अनाचार, कुळाचार, चुकीचं आचरण ते करू नये. आता पुढची गोष्ट फार चांगली आहे, सगळे चांगले आहे, पण तरी हरिकथा सांडू नये. हरिकथा जिथे होत असेल तिथे जरूर जा. शोधून शोधून जाऊ, आज कुठे आहे सत्संग, कुठे आहे कीर्तन, कुठे आहे भजन, विशेष कथा प्रवचन निरूपण जिथे होत असेल जरूर गेलं पाहिजे. हरिकथा सांडू नये. बिनु हरिकथा मिलही, बिनु हरि कृपा मिलही नाही संता. भगवंताच्या कृपेने संत मिळतात. म्हणजे सत्संग मिळत असेल तर भगवंताची कृपा आहे. सत्संग केलाच पाहिजे. हरिकथा बिनु हरि, बिनु सत्संग न हरिकथा तेही बिनु मोहन. सत्संगाशिवाय हरिकथा नाही आणि हरिकथेशिवाय मोह जो आहे पळत नाही, मोह दूर होत नाही. तसा क्रम आहे. बिनु सत्संग न हरिकथा. जिथे सत्संग मिळेल तिथे भगवंताची चर्चा होईल ना. चहाच्या टपरीमध्ये किंवा पान शॉप मध्ये काही सत्संग होईल, तिथे हरिकथा नाही म्हणा, सत्संगावर हरिकथा. बिनु सत्संग न हरिकथा, तेही बिनु मोहन भाव. त्याच्याशिवाय मोह पळत नाही. भाग भाग म्हणजे
आगना आणि मोह गये बिनु राम पद होईन दृढ अनुभव. जोपर्यंत मोह जात नाही तोपर्यंत भगवंताविषयी प्रीती उत्पन्न होते. मोह नसेल तर देव आवडणार नाही. तर आपल्याला जर अशी इच्छा आहे की देव मला आवडला पाहिजे, देवाशी प्रेम माझं वाढलं पाहिजे, तर म्हणे मोहाला दूर. मोह कसा दूर होईल तर म्हणे सत्संग, हरिकथा आहे. हरिकथा सांगू नये, सत्संगत्वे निसंगत्व म्हणतात. आपल्या कानाला समुद्राप्रमाणे मोठं करा. जिथे नद्या पाणी टाकतात पण समुद्र कधी म्हणत नाही, त्याप्रमाणे महाराज पृथू झाले. पृथू महाराज, त्यांच्यावर भगवंत प्रसन्न झाले. तर काय पाहिजे तुला? तो म्हणे 10,000 काम द्या मला. 10,000 काम. आणि एवढे का पाहिजे? खूप ऐकायचं. 10,000 कानांनी जेवढं ऐकू शकतो तेवढी शक्ती माझ्या 2 कानामध्ये. हा त्याचा भावार्थ. बुडा हरिकथा सांगू नये. अच्छा, हरिकथा म्हणजे सगुण कथा. कारण पुढे लगेच म्हटलेलं आहे निरूपण तोडू नये. निरूपण म्हणजे काय? अद्वैत म्हणजे वेदांत. वेदांताचं निरूपण होतं. त्यामुळे ते सुद्धा ऐकलं पाहिजे. सगुण कथा आणखी निर्गुणाचं निरूपण, हे दोन्ही ऐकलं पाहिजे. असं म्हटलं नाही पाहिजे आम्हाला सगळं आवडतं, निर्गुण नाही आवडत, किंवा आम्हाला फक्त निर्गुण सगुण नाही. आणि जर अशी वृत्ती असेल तर हा दुर्गुण आहे. एक आवडत आहे कारण जो सगुण आहे तोच निर्गुण आहे, जो निर्गुण आहे तोच सगुण आहे, की दोन असे विरोधी थोडी आहे. त्यामुळे निरूपण तोडू नये. आणखी एकदम प्रॅक्टिकल आहे. परमार्थास मोडू नये प्रपंच बळे. प्रपंचामुळे परमार्थ सोडू नये. परमार्थाकडे दुर्लक्ष करू नये. प्रपंचामुळे याचा अर्थ काय झाला? प्रपंचाला आपण जेव्हा प्राधान्य देतो तेव्हा परमार्थाची काय होते? उपेक्षा होते. त्यामुळे नाही, पहिला क्रमांक, पहिला नंबर प्राधान्य परमार्थ. तुम्हाला अनेक वेळा सांगितलं आहे ना, जो परमार्थी आहे तोच कोण आहे? खरा राजा आहे. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थी नाही तो भिकारी. खरा राजा कोण? म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ. बाकी तर परमार्थ असेल तर किती मोठा राजा असू दे, भिकारी आहे. म्हणून उपनिषद म्हणतात अन्यावाचो विमुंचत. सगळं काय सोडून तमेवैकं विजानी. आत्म्याला जाणा, त्याची जाणीव करून घ्या जेवढ्या लवकर होतो. आता प्रपंचामुळे आपण परमार्थाला सोडतो. आणि ज्याला छान उदाहरण म्हणजे घरामुळे शिबिराचा त्याग करतो. लोक म्हणतात सगळं जेव्हा व्यवस्थित होईल ना तेव्हा आम्ही शिबिरामध्ये. सगळं घरी ठीक ठाक. आता हे कधीच होणार नाही, काही ना काही गडबड राहीलच. त्याच्यामध्येच काय आपल्याला वेळ काढून टाकावं. याला म्हणतात काय? प्रपंचाला लावलं परमार्थ. आणि शिबिर सोडायचं, सत्संगामध्ये यायसाठी प्रापंचिक कामाला एवढं महत्व देऊ. ते 2 तासानंतर केलं तरी चालेल, हे जास्त तरी फरक पडणार नाही. नाही मला जायचं आहे, हे करायचं, लग्नामध्ये जायचं आहे. अरे लग्नामध्ये जाऊन काय करायचं? खायचं प्यायचं नसतं, पाकिट घेऊन यायचं. कोणी कोणी लोक उघडं पाकिट देतात, म्हणजे त्याला बंद करत नाही, कारण ते रिकाम असतं. बंद केलं नाही ते काम, मुद्दाम गंमत आहे की खरं झालं. उघडं ठेवलं नाही, चिकटवलं नाही. आता लोकांना काय वाटतं त्यांनी टाकलं असेल पण अजून पडलं असेल म्हणून त्यांनी चिकटवलं. लोक काही तर लग्नाला प्राधान्य, सत्संग वगैरे नंतर. आता इथे लिहिलंय परमार्थात मांडू नये प्रपंचकडे. आता
आपण नवीन ओळी बनवू शकतो. सत्संगा सोडू नये टीव्ही मुळे, मालिकेमुळे. मालिकेला लोक फार प्राधान्य देतात. आज तुम्ही नाही, आज फेवरेट. समर्थ हसतात, अरे काय. मग पुढे म्हणतात देवाचा नवस बुडवू नये. हो, की नवस केलाय की नियम घेतलाय देवाचा तर मग बुडवू नये, केला पाहिजे. लोक काय करतात, संकष्टी किंवा काही करतात. कोल्हापूर आश्रमात गणपती मी दाखवला होता, तिकडच्या लोकांची अशी भावना आहे की हा नवसाला पावतो. तिथे संकष्टीला एवढी गर्दी होते, चंद्रोदय जेव्हा आरती होते 10-11 वाजता कधी कधी, तरी लोक येतात. दिवसभर ते येतच राहतात. अनेक लोकांना अनुभव आलेला आहे. नवस केला आम्हाला काय फळ मिळालं. तर देवाचा नवस बुडवू नये, आपला धर्म उडवू नये. आपला धर्म उडवू नये हे सध्या फारच गरजेचं आहे. आपण आपल्या धर्माच्या विरुद्ध बोलत राहतो. अच्छा, एक तर धर्म म्हणजे स्वधर्म, कर्तव्य तर आहे. जे कर्तव्य ते केलंच पाहिजे. स्वधर्मे निधनम श्रेय, परधर्मो भयावह. 2 वेळा ही ओवी म्हणजे ओळ आलेली इथे. स्वधर्म, तर स्वधर्म काय आहे ते आता सगळ्यांचा वेगवेगळा आहे. गृहस्थ आहे तर वेगळं, इंजिनियर आहे तर वेगळं, वडील आहे तर वेगळं. म्हणजे ते पाहिलं पाहिजे. त्यामुळे तो उडवू नका. आणि दुसरा धर्म म्हणजे आता तुम्ही हिंदू जर आहात, हा, तो उडवू नका. आता फार गंमत आहे, हिंदू धर्मामध्येच आहे. हिंदूंचा विरोधी हिंदूच करत आहे ना. म्हणून इतर धर्मांच्या लोकांनी जेवढा त्रास दिलेला नाही, ते आपल्या आपल्या धर्माचं पालन करतात. ते म्हणतात तुम्हीच तुमचा धर्म पाळत नाही, आम्हाला कशाला दोष देतो. आणि खरं आहे, आपल्या धर्मामध्ये ज्या काही कमतरता असते, दोष, त्यालाच तेवढं वाढवून सांगतात. हिंदू धर्माचा रास त्याच्यामुळे झाला, आपल्या समाजामध्ये एकोपा नाही आहे ना. ते एक मुघल बादशाह होता, त्यांनी पाहिलं रात्री सगळ्यांच्या घरी काय ते चूल पेटले, टेंट लागलेले चूल पेटले. तो म्हणाला आपण युद्ध जिंकू. का म्हणे हे सगळे जे शत्रू लोक आहेत आपले विरोध, त्यांच्यामध्ये एवढा भेद आहे, सगळे बरोबर जेवू शकत नाही. माझी चूल वेगळी, याची चूल वेगळी. त्यामुळे जर बरोबर जेवू नाही शकत तर बरोबर युद्ध काय असं आहे ते. तर काही काही भेद आहे, पण सगळ्या धर्मामध्ये आहे असं नाही ना. काही काही पण जेवढा आपल्याला गर्व असायला पाहिजे तेवढा गर्व नसल्यामुळे काय, त्याला हिंदीमध्ये म्हणतात चलता आहे, चालेल. कसे सो मंदिरात नाही गेलो तर काय झालं. दुसऱ्या धर्मामध्ये असं आहे ना, हे जायचं म्हणजे जायचं. आणि आपल्या आई वडीलही काय जास्त त्याच्यावर फोर्स करत नाही. म्हणजे तेव्हा त्याला वाटेल आम्ही या बाबतीत काही फोर्स, दुसऱ्या ह्याच्यामध्ये फार त्याला नाही, तुला केलंच पाहिजे. पण देव धर्मामध्ये काही त्याच्या विवेकावर सोडून देतो. आणि त्याला देव म्हणतो विवेक, तो कशाला करायचा. त्यामुळे पहा आपले मुलं कसे वेगळेच होतात. समाजामध्ये एवढे मतांतर आहे. आता साम्यवाद, समाजवाद वगैरे. आता काही काही ते लोक म्हणतात की धर्म वगैरे तरी काय अफू आहे, अफू म्हणतात. यानेच समाजाचं नुकसान होतं. आता असं, आणि ते कोणत्या धर्मामध्ये त्यांचा जन्मला आहे, ते म्हणतात त्याच्यामुळे हानी आहे.
आपला धर्म होऊ नये, गर्व असायला पाहिजे, अभिमान असायला पाहिजे. आता समर्थांनी तेव्हा तेव्हा सांगितलं, शिवाजी महाराज त्याचा आदर्श आहे, संभाजी महाराज आदर्श आहे. किती त्यांना छळलंय संभाजी महाराजांना तुम्हाला माहित आहे का? पण त्यांनी धर्म बदलला, डोळे काढून घेतले, सगळे काय कात्र म्हणजे काढलं ना. किती कष्ट पापड, धर्म सोडला. गुरु तेग बहादुरांचे ते 2 पोरं भिंतीमध्ये त्यांना हिंदीमध्ये म्हणतात चुनवा दिया. तर असे धर्माभिमानी, आपला धर्म नये, भलते भरी भरो नये, विचारे विण. म्हणे नीट विचार केल्यापासून भलते काम करण्याचा निश्चय करू नये, विचार करू नका. निष्ठुरपण धरू नये, जीव हत्या करू नये, पाऊस देखून जाऊ नये, अथवा अवघाडी. म्हणे निष्ठुर नसायला, कठोर, स्टोन हार्टेड, त्याचं हृदय जणू दगडानेच बनते. दया, माया, आपुलकी, भावना काही एकदम म्हणे खरं खरं सगळं, म्हणजे फारच कठोर बोलणार. आणि चुकीचं आहे, निष्ठुर माणूस कोणाला आवडतो? निष्ठुरता नसाल म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये सगळं. आणि जीव हत्या करू नये, जीव हत्या हा सुद्धा फार एक मोठा विषय. आजकाल लोकांना त्याच्यामध्ये काही वाटत नाही. याचा एक प्रचार खूप वाढलेला आहे. खात आहे, काय काय खातात पाहूनच किळस त्यांना त्याच्यात काही नव्हतं. जीव हत्या महापाप आहे. मग म्हणतात पाऊस देखून जाऊ नये. पाऊस असताना प्रवासाला जाऊ नये, दूरच्या गावामध्ये सत्संगाला येऊ शकता, कारण सोय आहे शहरामध्ये. समर्थाने गेले, पाऊस येते, आता उद्या येणार नाही, आज आलो नाही पाऊस, छत्री आहे, रेनकोट आहे, कार आहे, सगळं ते आहे. बाकीच्या ठिकाणी काही असं आपण जातो, सिनेमाला जायचं आहे, पाऊस तर काय जातो, मनामध्ये प्रायोरिटी, प्राधान्य. पण इथे ते सांगितले ते बाहेर कुठे जर तुम्हाला लांब जायचं असेल तर पाऊस. अच्छा, आधीच्या काळात काय नद्या खूप व्हायच्या ना, खूप भरपूर, पूल वगैरे, ब्रिज वगैरे नव्हतं, म्हणून लोक चातुर्मासात काय एकाच ठिकाणी राहून, म्हणजे आता चातुर्मास सत्संग घरी बसून किंवा साधू संत लोक जे परिभ्रमण करायचे ते सुद्धा एका ठिकाणी. त्यामुळे जरा पाहायला पाहिजे. पाऊस जाऊ नये प्रवासाला, आणि योग्य वेळ, अवकाळी म्हणजे चुकीच्या वेळी तुम्ही जाता. ते मुहूर्त वगैरे किंवा वेळ पाहायला पाहिजे. आता रात्री 2 वाजता 3 वाजता किती वेळ नाही प्रॉब्लेम. मग म्हणतात पुढे, कधी एकदम असे सूचना देत आहे जे तुम्हाला एकांतामध्ये स्वतःमध्ये त्याचं पालन करायचं. काही सूचना अशा आहे ज्या समाजामध्ये तुम्ही राहतात तेव्हा पालन करायचं, अशा वेगवेगळ्या. आता इथे म्हणतात तसं पुढे, सभा देखून कळू नये. सभा देखून म्हणजे सभा पाहून घाबरू नये. सभा पाहून, आता कोणी फार तयारी केली आहे ना प्रवचनाची, भाषणाची, आणि त्याला एवढा आनंद होतो की एवढे लोक आहेत, मला लोक आवडतात. म्हणजे आता मी नाही करू शकत, घाबरून. आता बस स्वामी विवेकानंद गेले पुढे शिकागोमध्ये, सगळे कसे मोठमोठे लोक तिथे. एक क्षणासाठी आपल्या सद्गुरूंचं ध्यान करणार. म्हणजे तुम्हीच मला शक्ती द्या, मी काय बोलेन त्याला काही माहित पण काय बोलणार.
मग जे त्यांनी सुरुवात केली घाबरलं. पूर्ण अमेरिकेवर त्यांनी विजय मिळवला, लोकांच्या हृदयावर. तर घाबरू नये. स्वामी तपोवनजी महाराजांना जेव्हा गुरुदेव म्हणाले की मी आता जाईन आणखीन संस्था काढेन आणि हे सगळं करेन, गुरुदेव तपोवन महाराज म्हणाले ठीक आहे जा. दुसरे शिष्य होते ते म्हणाले तुम्ही त्यांना आज्ञा दिली आहे, तू जा करू शकतो, तू कर. त्यामुळे तुम्ही काय पाहून त्यांना परवानगी दिली? तपोवन महाराज एकच म्हणे चिन्मयानंद फिअरलेस आहे. फिअरलेस म्हणजे घाबरट नाहीये, लीडर आहे. जरूर आपल्या कार्यामध्ये तो काय होईल सफळ. फियर इंग्रजीमध्ये फियर घाबरणे, FEAR इंग्रजीमध्ये छान त्याचा. जे लोक घाबरट असतात ते काय, FEAR चं फुल फॉर्म त्यांच्यासाठी आहे फेस एव्हरीथिंग अँड रन. कोणी समोर एवढे घाबरत पडतात. when they face म्हणजे समोर, एव्हरीथिंग सगळ्या रन. आणि दुसरे कसे फेस एव्हरीथिंग अँड राईज. दुसरे जे ते फेस करतात, सामना करतात, आणि मग काय आणखीन जास्त तर घाबरट. त्यामुळे सभा देखो न करो म्हणून अभयम सत्व संशुद्धी गीतेवर सुद्धा पहिलं लक्षण काय अभयम, निर्भयता पाहिजे. मग म्हणतात समयी उत्तर टळो नये, धिक्कारिता चढो नये, धारिष्ट आपुले. ते म्हणतात की योग्य वेळी योग्य उत्तर देण्यास टाळू नये. याला हाजिरी जबाब, हाजीर जबाब म्हणजे योग्य वेळ आणि आता उत्तर दिलं पाहिजे का. एक वेळ असते, एक क्षण असतो, तेव्हा जर ते उत्तर दिलं तर त्याचा प्रभाव होतो. 2 दिवसानंतर जर दिलं तर त्याचं ते काही मजा नाही. लगेच जसं कोणी काही जोक सांगितलाय, विनोद, तर लगेच हसलं पाहिजे. म्हणजे तुम्ही आज सांगा 2 दिवसानंतर मी असेल, कारण मला कळतच नाही काय दिवस. योग्य वेळी हसला तर ते. म्हणून एकाला जर रविवारी हसायचं असेल, हसवायचं असेल तर शुक्रवारी त्याला विनोद सांगा. योग्य वेळी हसायला पाहिजे सगळं काम. मग इथे पुढे म्हणतात गुरविरहित असो नये, नीच यातीचा गुरु करू नये, जिणे शाश्वत मानू नये वैभवेसी. गुरु विरहित असो नये, गुरु शिवाय राहू नये. कोणी ना कोणी गुरु तर केलाच पाहिजे. म्हणजे माझ्या योग गुरु मिळत नाही, माझी जरा पातळी किती अभिमान आहे त्याला माझ्यासारखा. आता हा एक प्रश्न आहे की गुरु कुठे मिळेल, कसा मिळेल, केव्हा मिळेल, कोण माझा गुरु आहे, कशी ओळख करू. तर असं म्हणतात की तुम्ही एक इच्छा ठेवा की मला चांगला गुरु भेटू दे, भगवंताची प्रार्थना करा. भगवंत ते जुळवाजुळवी करतात, तर मुलामुलीचीच नाही भेटत. गुरु शिष्याची भेट करून जाणारे कोण आहे? देव आहे. भगवंत जरूर अरेंजमेंट करतात. आता असं संतांचं म्हणणं आहे. कारण पण शिष्याला तर माहित नाही कोण गुरु आहे, कसं आहे, कारण तोच अज्ञानी. तो जर गुरुला ओळखेल तर मग तो गुरुपेक्षा जास्त मोठा. तर म्हणजे त्यांनी प्रामाणिकपणे प्रार्थना केली पाहिजे. त्याला गुरु म्हणजे गाईड म्हणा, कोणी मार्गदर्शक म्हणा, संत म्हणा,
जीवनामध्ये कुठे कुठे असायला, कुठे ना कुठे आपली निष्ठा एका ठिकाणी असायला, भरपूर लाभ होतो. गुरु म्हणजे काय, ज्याच्या समोर आपल्याला वागण्यामध्ये काही संकोच होतो, लोटांगण घालण्यामध्ये काही संकोच नाही किंवा भीती नाही, आनंद नाही, तोच गुरु आहे. ज्याच्याशी आपलं मन काय होतं, एकरूप होऊन जातं. आता बघा, जगामध्ये संत अनेक आहे, लक्षात घ्या. संत अनेक असतात पण गुरु एक असतो. संत आणि गुरु मध्ये काय फरक आहे? गुरुशी आपला एक वैयक्तिक खाजगी संबंध असतो, पर्सनल रिलेशनशिप. आपण तो माझा गुरु आहे, मी आता शिष्य आहे, गर्वाने सांगतात ना, मी यांच्याकडून काय अनुग्रह घेतो, दीक्षा घेतो. संत आणि काय, पण सगळे संत गुरु नसतो. त्यांचं तुम्ही हे करा, प्रवचन ऐका वगैरे, पण एका ठिकाणी निष्ठा असायला पाहिजे, एक मंत्र असायला पाहिजे, एक आसन असायला पाहिजे, एक इष्ट असायला पाहिजे, एक गुरु असायला पाहिजे. अनेक संतांपैकी एक संत गुरु. त्याचे म्हणतात की गुरु विरहित असू नये. आणि साधू समाजामध्ये जर तुम्ही वावरता, विचारण केलं तर ते विचारतात, गुरु कोण आहे तुमचा? आम्ही लोक जर जातो पुढे ऋषिकेश हरिद्वार, कोण आहे गुरु, गुरुजी कोण आहे? आणि जर सांगितलं कोणी गुरु नाही मिळाले, त्याचा आदर नाही होत, निगुरा आहे तो, निगुरा. आणि असा कसा चालतो, गुरु नाही, त्याला काही आदराच्या दृष्टीने. आपल्या इथे गुरु परंपरेला फार मानतो, स्वयंभू, पण मीच माझा गुरु आहे, अभिमान आहे. तर म्हणून इथं सांगतात, अच्छा कोणी गुरु भेटला नाही तर देवालाच गुरु करा. आता समर्थ रामदास स्वामींचे गुरु कोण? प्रभू रामचंद्र. कृपा केली दाशरथे, भगवंतानेच कृपा केली म्हणून मी दासबोध केला. रामच त्याचे देवच. त्यामुळे गुरु विरहित असू नये, नीच जातीचा गुरु करणे, असा गुरु करू नये जो ज्याची काय समज बुद्धी नीच आहे, खालच्या आहे, जाती नाही पण विचार. आणखी ते म्हणतात, जिणे शाश्वत मानू नये वैभवास. वैभव, समृद्धी, संपत्ती हे शाश्वत आहे, हे नेहमी टिकणार आहे, कधी असं मानू नका. केव्हा संपून जाईल पद, प्रतिष्ठा, पैसा, पाहतच आहे पण राजकारणामध्ये. हा खुर्ची आहे, आता ते केव्हा डगमग होते, केव्हा नाही. म्हणून ते म्हणतात ना, देव काय करतो, त्यामुळे ती गोष्ट तुम्हाला ऐकली अनेक वेळा. सिंहासनावर तो बसला आहे राजा, आणि तो विचारतो त्या संताला, इथली काय गोष्ट, काय करतो देव? त्यामुळे जर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळवायचं असेल तर मला वर बसावं, कारण उत्तर देणारा वर बसतो. मी तुमच्या सिंहासनावर बसेन, मग उत्तर. तर ते जे संत आहे त्या सिंहासनावर बसतो, तो राजा खाली बसतो. आता त्या राजाला सांगितलं, हा काय प्रश्न आहे विचार. आणि माझा हा प्रश्न आहे की देव काय करतो? त्यामुळे देव हेच करतो जे पाहत आहे. 2 क्षणापूर्वी मी खाली बसलो होतो, आता मी वर बसलो. तू इथे होता, आता तू. याचा अर्थ असा आहे की काहीच शाश्वत नाही, नित्य नाही, केव्हा काय होईल. म्हणून अभिमान करू नये की आता मी नेहमीसाठीच श्रीमंत होईल किंवा नेहमीसाठीच मी राजा आहे, नेहमीसाठीच पद राहील. ते आपण म्हणतो ना, हिंदीमध्ये म्हणतात, तसं मराठीमध्ये म्हणतात माजी, माजी मुख्यमंत्री, माजी प्रधान. इंग्रजीमध्ये म्हणतात एक्स, एक्स प्राईम मिनिस्टर, एक्स प्रेसिडेंट. हिंदीमध्ये म्हणतात भूतपूर्व. भूतपूर्व म्हणजे
पूर्वी याला एक भूत लागलेला होता त्याच्या पाठीमागे पदाचा किंवा ह्याचा हाताचा भूत केला, भूतपूर्वच. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला शाश्वत मानू नये. शाश्वत फक्त परमतत्वच आहे. मग सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. बाकीचं सोपं आहे, सत्य मार्ग कधी सोडावा नाही, असत्य नाही. पण पुढचं म्हणजे काय, असत्याचा अभिमान ठेवू नये. लोक असत्याचं पालन करतात आणि त्याचाच अभिमान. माझ्यापेक्षा मोठा माफिया नहीं, डॉन डॉन हे सबसे बड़ा, त्याच्यामध्ये त्याचा अभिमान. चंबल घाटी वगैरे मध्ये तिकडे काय म्हणतात डाकू होता, आता आहे की नाही. पण एक डाकू दुसऱ्या डाकूला वाटतो मी मोठा सिद्ध करतात. तर म्हणे याचा अभिमान ते चुकीचं आहे, त्याचा अभिमान त्याचा फार मोठा. आणि मग म्हणतात अपकीर्ती ते सांडावी, सदकीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. म्हणे अपकीर्ती सांडावी असं नाही केलं पाहिजे ज्याने अपकीर्ती होईल, उलट काय असं केलं पाहिजे ज्याने सत्कीर्ती वाढेल. म्हणून मनाच्या श्लोकामध्ये त्यांनी श्लोक लिहिलेला, देहे त्यागिता कीर्ती मागे उडावी, मना सज्जना चंदना हेची क्रिया, मना सज्जना हेची क्रिया धरा. आणखी चंदनाचे परित्वा दिधावे. अशी क्रिया धरावी. कशी चंदन म्हणजे गंध आपण उगाळतो, स्वतःचे चंदन पूर्ण संपतं, पण काय त्याचा सुगंध सगळीकडे पसरतो. त्यामुळे असं काही आपल्या जीवनात झालं. आणि आयुष्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये जर आपण काही करू शकलो नाही तर दुसऱ्या टप्प्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे ज्याने कीर्ती. पण कीर्ती तेव्हाच होईल जेव्हा की तुम्ही पुण्य कार्य करा, समाज कार्य करा, धर्म कार्य करा, तेव्हाच होईल. अर्जुनाला भगवंताने हेच सांगितलं, म्हणे तू तुझं नाव एवढं विख्यात आहे, प्रख्यात आहे, मोठा धनुर्धारी आहे, वीर आहे, शूर आहे, तू जर इथून पलायन केलं तर तुझी अपकीर्ती त्याच प्रमाणात वाढेल ज्या प्रमाणात कीर्ती, जेवढ्या मात्रेमध्ये. बरोबर की नाही. आणि मरणात अतिरिच्यते असंभावित संभावितस्यचा कीर्ती मरणात अतिरिच्यते. जो संभावित आहे, सम्यक भावित, सम्यक पूजित, लोकांच्या मनामध्ये ज्याच्याविषयी आदर आहे, जो पूजित आहे, त्याची जर अपकीर्ती झाली तर म्हणजे मरणापेक्षा सुद्धा जास्त कष्टकारी. म्हणून म्हणे कीर्ती कशाने वाढेल तर काहीतरी चांगल्या कामाने वाढेल. प्रथमे नार्जिता विद्या, द्वितीये नार्जितम धनम, तृतीये नार्जिता कीर्ती, चतुर्थे किम करिष्ये. असं एक सुभाषित. म्हणे यांनी पहिल्या टप्प्यामध्ये आयुष्याच्या प्रथमे नार्जिता विद्या म्हणजे आयुष्याच्या पहिल्या 25 वर्षात विद्या प्राप्त केली, ती त्यांनी केली. द्वितीय नार्जितम धनम, दुसऱ्या 25 वर्षामध्ये त्यांनी काही पैसा कमवला, म्हणजे त्याचं काय वय वाया गेलं. आणि तृतीय नार्जिता कीर्ती, ठीक आहे चला 50 वर्षापर्यंत मी व्यस्त होतो, पण आता जर वेळ आहे काही केलं पाहिजे, जरा बाहेर निघतो. तर तृतीय नार्जिता कीर्ती त्यांनी तिसऱ्या वयामध्ये सुद्धा काही केलं. आणि त्याला आता विचारणार तू काहीच केलं नाही, पैसा कमवला नाही, विद्यार्जन केलं नाही, पुण्यकर्म केलं नाही, ज्याच्यामुळे कीर्ती झाली, म्हणजे अजून वेळ आहे ना मला, अजून 75 आता मी सुरुवात आहे. तिथे म्हणतात चतुर्थे किम करिष्यति. जेव्हा तुझे हातपाय व्यवस्थित होते, प्रकृती चांगली होती, आरोग्य चांगलं होतं, जेव्हा तू करू शकत होता तेव्हा काही केलं नाही. आता म्हणतो चतुर्थे किम करिष्यति. आता तर यमराज येणार आहे,
तर त्याची तयारी कर. याचा अर्थ काय, तृतीय नारदता कीर्ती म्हणजे आफ्टर रिटायरमेंटचा काही ना काही समाजकार्य करतात, परमार्थासाठी येते. काही काही लोक करतात म्हणजे आधी आम्हाला वेळ मिळाला नाही पण आता भरपूर वेळ आहे, त्याचा सदुपयोग. त्यामुळे सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची, सत्याची वाट विवेकाने दृढ धरावी. याप्रमाणे नेगता हे उत्तम गुण, ते मनुष्य अवलक्षण, ऐकतयांचे लक्षण पुढील समासी. आणि आतापर्यंत मी उत्तम जे गुण आहे ते मी सांगितले. आणखी ते म्हणतात की जे लोक हे उत्तम गुण आपल्या जीवनामध्ये आणत नाही, वाढवत नाही, त्या लोकांची काय स्थिती होती तर म्हणाले पुढच्या सवासावर कुविद्या लक्ष. पण आता तो विषय मी घेणार नाही, कारण छान चांगला विषय झाला, आता परत तो. तर इथे म्हणतात ते मनुष्य अवलक्षण, ऐकतयाचे लक्षण. पण आपण पुढच्या 2 दिवसात काय घेणार आहोत तर या दशकामध्ये पडत मूर्खाचे लक्षण. ते अगदी फारच कामाचे आहे, ते पडत मूर्खाचे लक्षण, ते इथे आपण पाहू. पडत मूर्ख म्हणजे काय, शहाणा असून जो मूर्ख असा आहे. तुमच्या पूर्वी ऐकतो पण पूर्ण करतो आपण पुढे. आणि जर तुम्हाला म्हणजे फार छान आहे इंटरेस्ट, मागा सांगितले लक्षण मूर्खा अंगी चातुर्यवाणे. आता ऐका, काय ऐका, आता ऐका शहाणे असूनही मूर्ख. शहाणे असून तया नाव पडत मूर्ख. पण इथेच बरं का समर्थ रामदास म्हणतात, श्रोती न मानावे दुःख. श्रोत्यांच्या आमच्याबद्दल बोलत आहे. श्रोती न मनावे दुःख, अवगुण त्यागिता सुख प्राप्त. अरे हे मी कशासाठी सांगत आहे, त्याग केला तुम्हाला सुख होईल, तुम्हाला जास्त त्रास देण्यासाठी. आणि बहुश्रुत आणि व्युत्पन्न, प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान, दुराशा आणि अभिमान, धरी धरी तो एक पडत मूर्ख. खूप ऐकतो, ब्रह्मज्ञान बोलत आहे, पण तेवढाच अभिमान पुष्कळ आहे. त्यामुळे आता मूर्ख तर नाही आहे कारण ऐकत आहे, पण काय आहे अभिमान. आणि एक रात्रंदिवस करी श्रवण, न संडी आपले अवगुण, स्वहित आपले आपण नेणे तो एक पडत मूर्ख. रात्रंदिवस ऐकत आहे पण आपले दोष सोडत नाही. छान आहे.